कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। काही दिवसांपूर्वी खेड येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्रात कार्यक्रम सुरू असताना अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यासह उपस्थित नागरिकांना काही काळ अंधारात राहावं लागलं। कोट्यावधी रुपये खर्च करून उभारलेल्या सांस्कृतिक केंद्रातील या प्रकारानंतर व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते। या घटनेबाबत माझे कोकणने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर राज्याचे गृहराज्यमंत्री तथा खेड दापोली मंडणगड मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे। यामध्ये ज्याची चूक असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, तसेच भविष्यात अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी संबंधितांना सक्त ताकीद देण्यात आली आहे। परंतु आज येत असताना मनामध्ये धातू होती, म्हटलं कार्यक्रम ठेवलाय कुठे, म्हटलं नाट्यगृहात ठेवलाय, नवीन नाट्यगृहात। म्हटलं पहिल्यांदा लाईट राहणार नाही याची खात्री करून घ्या। 2 वेळा झाले, आता तिसऱ्यांदा झालं तर मात्र मी काही सहन करणार नाही। जे कोणी दोषी कारवाई अधिकारी असतील त्यांच्यावर मी थेट कारवाई करायला लावेल। आता मात्र हा प्रकार पुन्हा घडता कामा नये। खेड तालुक्याची आपण इतकं सुंदर नाट्यगृह इथे उभं केलेलं आहे, चूक कोणाची हे तुम्ही शोधून काढा। MSCBची चूक असेल किंवा इथे असलेल्या आपल्या कर्मचाऱ्यांची चूक असेल, परंतु हे पुन्हा होता कामा नये याची दक्षता आपण इथे घ्या।